नमस्कार. आज आपण बोलणार आहोत हत्ती रोगाबद्दल. हो, नाव ऐकूनच थोडं गंभीर वाटतं, नाही का? पण हा आजार आणि त्यापासून बचावाची मोहीम समजून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. विचार करा, एक साधा डास आणि त्याचा एक चावा एखाद्याचा पाय चक्क हत्तीच्या पायासारखा जाड करू शकतो. हे काही काल्पनिक नाहीये, हे एक वैद्यकीय सत्य आहे. म्हणूनच एका सामान्य डासाचा चावा किती गंभीर असू शकतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर मग हा धोका नेमका आहे तरी काय? या आजाराबद्दल, हत्ती रोगाबद्दल आपण जरा खोलात जाऊन जाणून घेऊया. एक गोष्ट सगळ्यात आधी स्पष्ट करायला हवी. हत्तीरोग हा काही शाप किंवा दैवी कोप नाहीये. हा पूर्णपणे वैद्यकीय आजार आहे, जो क्युलेक्स नावाच्या एका विशिष्ट डासामुळे पसरतो. आणि सगळ्यात महत्वाची, दिलासा देणारी गोष्ट म्हणजे हा आजार टाळता येतो. हो, याला आपण नक्कीच रोखू शकतो. आणि याला रोखणं इतकं गरजेचं का आहे? कारण एकदा का या आजारामुळे शरीरावर सूज आली की ती कायमची राहते. ती परत कधीही पूर्णपणे बरी होत नाही. म्हणूनच म्हणतात ना, उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध भरा. आणि हे वाक्य हत्ती रोगाला अगदी तंतोतंत लागू होतं. चला आता थोडं विज्ञानाकडे वळूया. म्हणजे हा आजार शरीरात नक्की करतो तरी काय, आणि याचं निदान म्हणजे याची ओळख कशी होते ते पाहूया. तर या आजाराच्या मुळाशी आहेत मायक्रोफायलेरिया नावाचे सूक्ष्म जंतू. नाव थोडं अवघड आहे, पण सोप्या भाषेत सांगायचं तर हे अतिशय लहान परजीवी आहेत जे डोळ्यांना दिसत नाहीत. जेव्हा संक्रमित डास चावतो तेव्हा हे जंतू आपल्या शरीरात शिरतात आणि आपल्या लसिका प्रणालीत वाढायला लागतात. आता ही लसिका प्रणाली म्हणजे काय? तर समजा आपल्या शरीरातली एक ड्रेनेज सिस्टीम. हे जंतू याच सिस्टीमला ब्लॉक करतात. त्यामुळे काय होतं की शरीरातील द्रवपदार्थ वाहून जाऊ शकत नाहीत आणि एकाच जागी साचायला लागतात. याचमुळे मग पाय, हात अशा भागांवर प्रचंड सूज येते. बरं, मग याचं निदान कसं करायचं? इथे दोन मुख्य पद्धती आहेत. एक आहे पारंपरिक नाईट ब्लड टेस्ट. यासाठी रात्री 10 ते पहाटे 2च्या दरम्यानच रक्त द्यावं लागतं. कारण गंमत म्हणजे हे जंतू फक्त रात्रीच रक्तात येतात. पण आता एक सोपी आधुनिक पद्धत आली आहे, अँटीजेन टेस्ट. ही दिवसा कधीही करता येते, ज्यामुळे निदान करणं खूप सोपं झालंय. आता एवढा गंभीर आजार आहे, तर याला रोखण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत, बरोबर? आणि ती उचलली जात आहेत. चला, सरकारच्या एका मोठ्या मोहिमेबद्दल जाणून घेऊया. एक मोहीम जी फक्त एका डोसवर लक्ष केंद्रित करते. किती सोपं आहे बघा. वर्षातून फक्त एकदा, फक्त एक डोस. आणि हा एक डोस हत्ती रोगापासून वर्षभर संरक्षण देऊ शकतो. इतकं सोपं आहे हे. भारत सरकारनं एक खूप मोठं लक्ष ठेवलंय. 2027 सालापर्यंत भारताला हत्ती रोग मुक्त करायचंय. आणि हे लक्ष गाठण्यासाठीच ही मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे सामूहिक औषधोपचार मोहीम देशभरात राबवली जातेय. या मोहिमेचं वेळापत्रक कसं आहे ते इथे स्पष्ट दिसतंय. फेब्रुवारी 2026 मध्ये ही मोहीम सुरू झाली आहे. या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात मोफत औषधं वाटली जात आहेत. आणि ह्या सगळ्याचा शेवटचा टप्पा आहे 2027, जेव्हा भारत हत्तीरोगमुक्त होईल अशी आशा आहे. मग या मोहिमेत सहभागी व्हायचं कसं? खूप सोपं आहे. आरोग्य कर्मचारी स्वतः घरी येतील. ते DEC आणि अल्बेंडाझोल नावाच्या गोळ्या पूर्णपणे मोफत देतील. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची आहे, आपण अगदी निरोगी असलो तरीही ही गोळी घ्यायचीच आहे. कारण आपल्या शरीरात नकळतपणे वाढणारे जंतू नष्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सरकार तर आपलं काम करतंय, पण आपली पण काय जबाबदारी आहे नाही का? खास करून पावसाळा तोंडावर आला असताना आपण काय तयारी करायला हवी ते बघूया. विशेषतः ठाणे, भिवंडी आणि काल्हेर या भागांमध्ये राहणाऱ्यांसाठी तर मे महिना खूपच महत्त्वाचा आहे. कारण हाच तो काळ आहे जेव्हा आपण डासांची पैदास रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलू शकतो, पावसाळा सुरू होण्याआधी. आणि ही पावलं उचलणं अजिबात अवघड नाहीये. बघा, आपल्या घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका. गटारं, नाले स्वच्छ ठेवा. शक्य असेल तर मच्छरदाणी वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला परिसर स्वच्छ ठेवा. कारण जिथे स्वच्छता तिथे डासांना जागा नाही. आता एवढं सगळं ऐकल्यावर मनात काही प्रश्न, काही शंका येऊ शकतात. तर त्यासाठी कुठे मदत मिळेल तेही पाहूया. काल्हेर
आणि त्याच्या जवळच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी तर खास सोय आहे. अधिक माहितीसाठी किंवा तपासणी करून घेण्यासाठी मार्गदर्शनासाठी तिथल्या क्लिनिकला भेट देता येईल. त्या क्लिनिकचा पत्ता इथे दिलेला आहे, म्हणजे ज्यांना गरज असेल त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी मदत मिळू शकेल. तर शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे. एका बाजूला आहे एका छोट्याशा डासाचा धोका जो आयुष्यभराचं दुःख देऊ शकतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे एक साधी मोफत मिळणारी गोळी. निवड आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आपण काय निवडतो यावर आपलं आणि आपल्या समाजाचं आरोग्य अवलंबून आहे. आणि हो, एक महत्वाची सूचना, ही सगळी माहिती फक्त जनजागृती आणि शैक्षणिक हेतूंसाठी आहे. कोणताही वैद्यकीय निर्णय स्वतःहून घेऊ नका. काहीही करण्यापूर्वी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.